नमस्कार सर्वांना। आजच्या भागामध्ये आपण मिसलेनियस करंट अफेअर्सचा पुढचा भाग अभ्यासतोय। काही अहवाल, काही महत्त्वाचे प्रश्न याचा आपण अभ्यास करणार आहोत। याच्यामध्ये सुरुवातीला जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांकाचा आपण अभ्यास करूयात। पहिला अहवाल कोणता आहे पहा आपला याच्यामध्ये, जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक 2024। सुरुवातीला हा अहवाल कोणी जाहीर केला तर रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स या संस्थेनं हा अहवाल जाहीर केला आहे। मग एक एक गोष्ट आपण याच्यामध्ये विचार करूयात, कारण दरवर्षी हा अहवाल साजरा केला जातो। अगदी 2002 पासून म्हणजे 22-23वा वर्ष आहे की हा अहवाल जाहीर केला जातो, त्याचा आपण विचार करूयात। सुरुवातीला आपण म्हटलं जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक वेगवेगळ्या श्रेणींच्या आधारे तपासल्या जातात, त्या देशांमध्ये कशी परिस्थिती आहे आणि त्याच्या आधारे हा अहवाल जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक तयार केला जातो। मग ती तयार करणारी संस्था आहे रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स। आपण या ठिकाणी म्हणूयात रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स। रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स या संस्थेनं हा अहवाल जाहीर केला। 2024 मध्ये हा अहवाल कधी जाहीर झाला याचा जर तुम्ही विचार केला तर 3 मे 2024 मध्ये हा अहवाल जाहीर झालेला आहे। कधी जाहीर झाला? 3 मे 2024, म्हणजे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे। मी तुम्हाला म्हटलं 2002 पासून हा अहवाल दरवर्षी जाहीर केला जातोय, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की दरवर्षी जाहीर केला जातो का? हा दरवर्षी जाहीर केला जातो, आहे 2024चा। मग प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक काढले जाते कोणत्या देशामध्ये? हे जे वृत्तपत्रांना किती प्रकारे स्वातंत्र्य दिलेले, किती स्वातंत्र्य आहे, आणि हे स्वातंत्र्य काढण्यासाठी वेगवेगळ्या श्रेणींचा विचार केला जातो। मग त्याच्यामध्ये कोणकोणत्या वेगवेगळ्या श्रेणी असतात, त्यांना राजकीय स्वातंत्र्य किती आहे, कायदेशीर चौकटीमध्ये ते बसतंय का, आर्थिक संदर्भ कोणकोणत्या प्रकारचे स्वातंत्र्य त्यांना देत आहेत, सामाजिक सांस्कृतिक संदर्भ, सुरक्षा, तशा वेगवेगळ्या श्रेणींमध्ये ही प्रश्नावली असते आणि त्या प्रश्नावलींच्या माध्यमामधून हा निर्देशांक जाहीर केला जातो। प्रत्येक देशाला त्याचं स्थान, एकूण देशांचा जर आपण विचार केला तर एकूण 180 देशांचा विचार केला, मग त्या 180 देशांमध्ये या श्रेणींच्या आधारे त्यांचं स्थान निश्चित केलं जातं, त्यांना त्या ठिकाणी गुण दिले जातात। लक्षात आलं? तर सुरुवातीला या निर्देशांकाची आपण वैशिष्ट्य पाहायला सुरुवात करूयात। मी तुम्हाला सांगितलं वेगवेगळ्या श्रेणींचा विचार केला जातो, त्या श्रेणींच्या आधारे जागतिक स्तरावर प्रत्येक देशाचं स्थान ठरवलं जातं। मग सुरुवातीला आपण विचार करूयात या 2024चा जो जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक आहे त्याच्यामध्ये किती देशांचा विचार करण्यात आलेला होता। एकूण देशांचा जर तुम्ही विचार केला तर एकूण 180 देशांचा विचार करण्यात आलेला आहे। 180 देश। पहिली गोष्ट, आता विचार करा 180 देशामध्ये भारताचं स्थान कितवं आहे? 180 देशांमध्ये जर तुम्ही विचार केला तर 180 देशांमध्ये भारताचं 159वं स्थान आहे। 2024 आणि 2023 ची आपण तुलना करू, याचं स्थान कुठे आहे भारताचं? इथे 2023 मध्ये किती होतं आणि 2024 मध्ये किती आहे? 2024 चा जर आपण विचार केला तर भारत 159व्या स्थानावरती आहे। भारत 159व्या स्थानावरती, आणि 2023 चा जर आपण विचार केला तर भारत 161व्या स्थानावरती होता। भारताचं स्थान 161वं होतं। मग आता विचार करा 2024 मध्ये 159व्या स्थानावरती भारत आलाय आणि 2023 मध्ये 161व्या स्थानावरती होता, म्हणजे भारताचं स्थान सुधारलं का घसरलं? मग आपल्या लक्षात येतं की भारताचं स्थान या ठिकाणी सुधारलंय, 2 अंकांनी सुधारणा झाली। किती? या ठिकाणी जर तुम्ही विचार केला तर 2 अंकांनी सुधारणा, 2 अंकनी सुधारणा झालेली आपल्याला दिसते का पहा? 180 देशामध्ये 2024 मध्ये भारताचं स्थान 159व्या स्थानी आहे आणि 23 मध्ये ते 161व्या स्थानी होतं, म्हणजे 2023च्या तुलनेमध्ये 2024 मध्ये 2 अंकांनी सुधारणा झाली आहे का? मग आपल्याला विचारतात स्थानामध्ये सुधारणा झाली आहे का घसरलंय? मग सुधारलंय का? सुधारलंय, 2 अंकांनी सुधारले। आता विचार करूयात की भारताला जे 159वं स्थान मिळालंय, वेगवेगळ्या श्रेणींचा विचार केला, वेगवेगळ्या प्रश्नावलींचा विचार केला
आणि भारताला किती गुण देण्यात आलेले होते. भारताला किती गुण देण्यात आलेले होते याचा जर तुम्ही विचार केला तर भारताला 31.8 भारताला 31.8 गुण देण्यात आले होते. म्हणजे तुमच्या हे पण लक्षात आलं की भारताला किती गुण प्राप्त झाले होते. 31.8 गुण प्राप्त झाले होते. लक्षात आलं इथपर्यंत. भारताचं स्थान कुठे आहे, किती देशांचा विचार केलाय. आता आपल्याला काय पाहायचं आहे की जगात सर्वात जास्त स्वातंत्र्य हे जे प्रेसला मिळतंय ते कोणत्या देशामध्ये, कोणत्या देशामध्ये हे स्वातंत्र्य मिळतंय त्याचा आपण विचार करूयात. मग आपण दोन श्रेणी पाडूयात. एक आहे की सर्वात जास्त स्वातंत्र्य कोणत्या ठिकाणी मिळालंय आणि कोणत्या देशांमध्ये अजिबातच स्वातंत्र्य नाहीये प्रेसला. पहिला आपण विचार करूयात की कोणता देश स्वातंत्र्य आहे, प्रेसला सर्वाधिक स्वातंत्र्य कोणत्या देशामध्ये. थोडासा विचार करा. नेदरलँडमध्ये आहे, फिनलँडमध्ये आहे, डेन्मार्कमध्ये आहे, नॉर्वेमध्ये आहे का स्वीडनमध्ये. 5 ऑप्शन तुम्हाला मी दिले. या 5 ऑप्शन मध्ये हे 5ही देश क्रमाने येतात. कोणते पहा. सर्वात जास्त स्वातंत्र्य कुठे आढळून येत आहे, नॉर्वे. मग प्रथम क्रमांकावरचा देश जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक 2024 नुसार सर्वात जास्त स्वातंत्र्य कोणत्या देशामध्ये आढळून आलं तर सर्वात जास्त स्वातंत्र्य या नॉर्वे या देशामध्ये आढळून आलेलं आहे. लक्षात आलं. नॉर्वे नंतर येतो डेन्मार्क, डेन्मार्क नंतर येतो स्वीडन. नॉर्वे, डेन्मार्क, स्वीडन हे येतात आणि मग शेवटी नेदरलँड, फिनलँड येतात. पण आपण 3च देश लक्षात ठेवूयात, कारण जरी क्रम 5 देशांचा विचारला तरी आपल्याला हे 3 देश माहित असले की क्रम कळणार आहे. नॉर्वे, डेन्मार्क, स्वीडन, नेदरलँड, फिनलँड. तशा प्रकारे पहिले 5 देश, पहिले 3 देश जर आपण विचार केला की जागतिक प्रेस स्वातंत्र्य सर्वाधिक कोणत्या देशांमध्ये आढळून येतं तर सर्वाधिक या 3 देशांमध्ये आढळून येतं. आता विचार करा. सगळ्यात कमी किती देशांचा विचार केलाय, 180 देशांचा विचार केलाय. मग थोडस मला असं वाटतं की खरंच बाबा 180व्या स्थानावरती कोणता देश असेल. तुम्हाला असं वाटतंय इरिट्रिया देश आहे. इरिट्रिया सर्वात शेवटचं स्थान, इरिट्रिया हा देश आहे. त्याच्यानंतर कितव्या, 180व्या क्रमांकावरती हा आहे. 180व्या क्रमांकावरती आणि 179व्या क्रमांकावरती येतो सिरिया हा देश. सिरिया. अशा प्रकारची देश जगातली परिस्थिती आहे या निर्देशांकामध्ये. जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक, मला वाटतं हा निर्देशांक तुम्हाला इथे सहजपणे कळला असेल. कोणत्या संस्थेनं जाहीर केला, आपण म्हटलं रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स ही संस्था आहे. दरवर्षी जाहीर केला जातो. 2024चा 3 मे 2024 ला जाहीर झाला. एकूण 180 देशांचा विचार केलाय. 180 देशांमध्ये भारताचा क्रमांक 159वा आहे आणि भारताला प्राप्त झालेले गुण 31.8 आहेत. सर्वात जास्त स्वातंत्र्य, प्रेस स्वातंत्र्य कोणत्या देशामध्ये आहे, नॉर्वे, डेन्मार्क, स्वीडन पहिले 3 क्रमांक. सर्वात शेवटच्या क्रमांकावरती कोणता देश आहे, सर्वात शेवटच्या क्रमांकावरती या ठिकाणी आपल्याला इरिट्रिया 180व्या क्रमांकावरती आणि 179व्या क्रमांकावरती सिरिया हा देश दिसतोय. लक्षात आलं, इथपर्यंत लक्षात आलं. आता हे झालं जागतिक पातळीवर भारताचं स्थान आपण लक्षामध्ये घेतले 180 देशांमध्ये. जागतिक पातळीवर पहिले 3 देश पाहिले आणि शेवटचे 2 देश पाहिले. एवढं पुरेसं आहे आपल्याला परीक्षेमध्ये जर प्रश्न विचारला तर. आता एक आपण तुलना करूयात. आपण असं म्हणूयात की स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आलाच नाहीये, क्वेश्चन विधानांच्या स्वरूपात आलाय. मग आता विधानांच्या स्वरूपामध्ये थोडीशी आणखी आपल्याला तयारी करावी लागेल. काय झालंय की भारताच्या शेजारील देशांचं स्थान आपल्याला विचारात घ्यावं लागेल. भारताच्या वरती 4 देश आहेत, वरच्या स्थानावरती, आणि भारताच्या खालच्या स्थानावरती 4 देश आहेत की जे भारताच्या शेजारी आहेत. मग भारताच्या शेजारी असणारे, भारताच्या वरच्या स्थानावर असणारे 4 देश कोणते आणि भारताच्या शेजारी असणारे भारताच्या खालच्या स्थानावर असणारे 4 देश कोणते याचा आपल्याला विचार करायचा आहे. करायचं का आपण? चल विचारायला सुरुवात करू. इथं लक्षात आलं का तुमच्या सगळ्या गोष्टी? हे पहा. आता मी काय म्हटलं, शेजारील देशांची स्थिती. भारताच्या वर किती देश आहेत? 4 आहेत. कोणकोणते आहेत पहा. भारताच्या वर देशांचा जर आपण विचार केला तर नेपाळ,
भूतान, श्रीलंका, पाकिस्तान हे 4 देश आहेत. भारताच्या वरती असणारे देश 4. लक्षात आलं. आता विचार करा, 5व्या क्रमांकावरती भारत येतोय. क्रमांक दिसत आहेत तुम्हाला. नेपाळ 74व्या क्रमांकावर आहे 180 देशांमध्ये. भूतान 147व्या क्रमांकावर आहे. श्रीलंका 150व्या क्रमांकावर आहे. पाकिस्तान 152व्या आणि भारत 159व्या स्थानावरती आहे. आता भारताच्या खाली कोणकोणते देश आहेत त्याचा आपण विचार करूयात. भारताच्या खाली हे 4 देश येतात: बांगलादेश, म्यानमार, चीन, अफगाणिस्तान. लक्षात आलं. भारताच्या वर 4 देश आहेत, भारताच्या खालच्या स्थानावर 4 देश आहेत. कसे लक्षात ठेवाल हे पहा. 2 देश असे आहेत की त्यांच्याबरोबर आपले वाद आहेत. एक देश आपला मित्र आहे भारताच्या खाली असणार. कोणता? अफगाणिस्तान देश आपल्याला मदत करतोय. आपण त्यांना मदत करतोय, पण दहशतवाद कमीत कमी पसरवत नाहीत, ही आपल्यासाठी जमेची गोष्ट आहे. मग ते आपल्याला मदतच म्हणायची आपण. मग या ठिकाणी अफगाणिस्तान हा देश आपण मित्र राष्ट्र आपण म्हणूयात का त्यांनी तशी इच्छा व्यक्त केलेली आहे की तुम्ही जी कामं आमच्या देशामध्ये सुधारणांची कामं सुरू केलेली आहेत ती तशीच चालू राहू द्या. आम्ही तुम्हाला कोणताही अडथळा आणणार नाहीये. अफगाणिस्तानचा विकास होणं गरजेचं आहे असं तिथली तालिबान ही जी संघटना आहे राज्य करणारी, त्यांनी भारताशी सहयोग साधलेला आहे. म्हणून आपण त्यांना मित्र राष्ट्र म्हणतोय. ठीक आहे. अफगाणिस्तान, चीन, म्यानमार, बांगलादेश. बांगलादेशशी आपला विवाद चालू आहे, चीनशी विवाद आहे. आणि म्यानमार इथे लष्करी साम्राज्य आहे, म्हणजे चीनच्याच बाजूने ते आहे. म्हणून आपण म्हणतोय भारताच्या विरोधात असणारे 3 देश बांगलादेश, म्यानमार, चीन आणि एक अफगाणिस्तान हे भारताच्या खालच्या स्थानावरती असणारे देश आहेत. हे जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांकामध्ये. आणि भारताच्या वरच्या स्थानावरती असणारे आपल्या शेजारचे नेपाळ, श्रीलंका, पाकिस्तान, भूतान. लक्षात आलं. शेजारील देशांची स्थिती काय आहे हे आपल्याला लक्षात घ्यायचं. शिवाय आणखी काय आपल्याला सांगता येईल हे पहा. याच्यामध्ये शेजारील देशांची स्थिती आणि भारत कसा आहे हे आपण अभ्यासलं. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या निर्देशांकामध्ये भारताचं स्थान कोणत्या प्रकारे आहे. राजकीय मध्ये आपण 159व्या स्थानावरती आहोत जागतिक पातळीवर. आर्थिक या श्रेणीमध्ये किंवा या आपण म्हटलं होतं की 5 श्रेणींच्या आधारे हा निर्देशांक काढला जातो. मग आर्थिकच्या बाबतीत 157व्या क्रमांकावरती भारत आहे. कायदेविषयक या श्रेणीमध्ये 143व्या क्रमांकावर आहे. सामाजिक स्वातंत्र्याच्या श्रेणीमध्ये 156व्या स्थानावर आहे. सुरक्षेच्या बाबतीमध्ये 162व्या स्थानावरती आपण आहोत. तर निर्देशक निहाय भारताचं स्थान असं सुद्धा आहे. लक्षात आलं. हा आहे आपला जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक 2024. तुमच्या लक्षात आलं का? एकदा पाहून घ्या, त्याच्याचे प्रश्न आपण सोडवूया. हा रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स या संस्थेनं प्रकाशित केलाय. जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक 2024 3 मे 2024 ला प्रकाशित, दरवर्षी प्रकाशित होतो. 180 देशांचा विचार केलाय. 180 देशांमध्ये 159व्या क्रमांकावरती भारत आहे. 2023च्या तुलनेत 2024 मध्ये 2 अंकांनी सुधारणा झाली आहे. 2024 मध्ये भारताला 31.8 गुण प्राप्त आहेत. जिथे सर्वात जास्त स्वातंत्र्य आढळतं तिथे पहिली 3 राष्ट्र नॉर्वे, डेन्मार्क, स्वीडन. जिथे सर्वात कमी स्वातंत्र्य 180व्या स्थानावरचा देश इरिट्रिया आणि 179व्या स्थानावरचा देश सिरिया आहे. त्यानंतर आपण पाहिलं भारताच्या शेजारच्या देशांची स्थिती. भारताच्या वरच्या स्थानावर 4 देश आपल्याला आढळून आले: नेपाळ, भूतान, श्रीलंका, पाकिस्तान. आणि खालच्या स्थानावरती आपल्याला 4 देश आढळून आले: बांगलादेश, म्यानमार, चीन आणि अफगाणिस्तान. शिवाय आपण निर्देशक निहाय भारताचे स्थान समजावून घेतलं. राजकीय या निर्देशकानुसार 159वं स्थान जगामध्ये भारताचं आहे. आर्थिक 157, कायदेविषयक 143, सामाजिक 156 आणि सुरक्षेच्या बाबतीत 162. तर हे लक्षात ठेवायचं. आता याच्यावरती कसे प्रश्न विचारतील ते आपण पाहूया. पहिला प्रश्न तुम्ही सोडवायचा. आपण चर्चा केली आहे. जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक 2024 नुसार 180 देशांमध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? 155वा, 156वा, 158वा, 159वा. उत्तर तुम्ही सोडवलेलं असेल 159वा आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक 2024 नुसार भारताला किती गुण प्राप्त झालेत? 29.5, 27.8, 28.9, 31.28. किती?
31.28. बरोबर आहे उत्तर 31.28. पुढचं, जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक 2024 नुसार जगामध्ये सर्वोच्च स्थानावर असणारा देश कोणता आहे? पहिले 3 देश. पहिला देश कोणता आहे? नॉर्वे 1 क्रमांकाचा, डेन्मार्क 2 क्रमांकाचा, स्वीडन 3ऱ्या क्रमांकावर, नेदरलँड 4थ्या क्रमांकावर. वळीने 4 देश तुम्हाला अभ्यासता येतील, पण सर्वोच्च स्थानावर कोणता देश आहे? सर्वात जास्त स्वातंत्र्य कोठे आढळून येतं? तर नॉर्वेमध्ये आढळून येतं. लक्षात आलं? पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक 2024 नुसार सर्वात शेवटच्या स्थानावर असणारा देश कोणता? सर्वात शेवटच्या स्थानावर. सिरिया, अफगाणिस्तान, इरिट्रिया यापैकी नाही. कोणता? बरोबर आहे, इरिट्रिया हा देश. जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक 2024 नुसार सर्वात शेवटच्या स्थानावर असणारा इरिट्रिया हा 180व्या स्थानावरती आहे आणि हा सिरिया 179व्या स्थानावरती आहे. लक्षात आलं? तशा प्रकारे प्रश्न विचारतील. मग आता हे प्रश्न आपल्याला समजलेत. आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. पुढचा मुद्दा कोणता आहे? मुस्लिम लोकसंख्येमध्ये वाढ झाली. हे रोखणं गरजेचं आहे का? हो, रोखणं गरजेचं आहे. जागतिक स्तरावर आपल्याला सक्षम व्हायचंय. लोकसंख्या कमी झाली पाहिजे. सगळ्या समाजांनी एकत्र येऊन हे केलं पाहिजे. एक समाज जर म्हणत असेल की वाढवा लोकसंख्या, तर ते चुकीचं आहे. हे चुकीचं आहे. मग यांची लोकसंख्या होणं गरजेचं आहे. सरकारने त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि आपण अपेक्षा करूयात की सरकार याच्यावरती काहीतरी कार्यवाही करेल. ठीक आहे. अलीकडच्या कालावधीमध्ये मुस्लिम लोकसंख्येमध्ये वाढ झालेली आहे. किती झाली आहे आणि बाकीच्या धर्मांची परिस्थिती काय आहे हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. सुरुवातीला या अहवालाचं नाव काय होतं? धार्मिक अल्पसंख्याकांचं प्रमाण संपूर्ण देशामधील विश्लेषण असेचं नाव आहे. नाव काय पहा, धार्मिक अल्पसंख्याकांचं प्रमाण संपूर्ण देशभरातील विश्लेषण असं या अहवालाचं नाव होतं. म्हणजे पहिल्यांदा अहवाल कोणी प्रकाशित केला? आपल्याला कदाचित अहवाल कोणी प्रकाशित केला हे मुद्दाम विचारतील. पंतप्रधानांची आर्थिक सल्लागार परिषद आहे, त्या परिषदेनं हा अहवाल प्रकाशित केलाय. आर्थिक सल्लागार परिषद. कोणी अहवाल प्रकाशित केला हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. डायरेक्ट प्रश्न विचारतील की अहवाल कोणत्या परिषदेनं प्रकाशित केलेला आहे? आर्थिक सल्लागार परिषद यानं हा अहवाल प्रकाशित केला. म्हणजे पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेनं हा अहवाल प्रकाशित केला. आणखी एक गोष्ट खूप महत्वाची लक्षात ठेवण्यासाठी, कोणते? हा जो निष्कर्ष काढलाय, कोणत्या समाजाच्या लोकसंख्येमध्ये वाढ झाली, कोणत्या समाजाच्या लोकसंख्येमध्ये घट झाली आहे, हा निष्कर्ष काढलाय. असा गट कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला होता? हा पण प्रश्न विचारते. कोणत्या गटाने हा निष्कर्ष काढलाय? त्यांचं नाव काय? कोणाच्या अध्यक्षतेखाली हा गट स्थापन करण्यात आलेला होता? तो शामिका रवी यांच्या अध्यक्षतेखाली हा गट, शामिका रवी गट, या गटाने हा निष्कर्ष काढलाय. 2 गोष्टी कळल्या. मुस्लिम लोकसंख्येमध्ये जी वाढ झाली, अहवाल कोणी प्रकाशित केला? मी म्हटलं आर्थिक सल्लागार परिषदेनं हा अहवाल प्रकाशित केलाय. आणि अशा प्रकारे हे निष्कर्ष काढण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली गटाची स्थापना करण्यात आली होती? तर हे निष्कर्ष काढण्यासाठी शामिका रवी गट, शामिका रवी नाव आहे त्यांचं, ते शामिका रवी यांच्या अध्यक्षतेखाली एक गट स्थापन करण्यात आलेला होता. लक्षात आलं? आता आपण थोडंसं विचार करूया. काय म्हणते निष्कर्षामध्ये? काय सांगितलं निष्कर्षामध्ये? 1950 ते 2015 या कालावधीमध्ये कोणत्या लोकसंख्येमध्ये वाढ झाली आणि कोणत्या लोकसंख्येमध्ये घट झाली आहे हे सांगण्यात आलेलं आहे. 1950 ते 2015 मुस्लिम लोकसंख्येमध्ये वाढ झाली आहे. या कालावधीमध्ये मुस्लिम लोकसंख्येमध्ये वाढ झाली. किती वाढ झाली आहे मुस्लिम लोकसंख्येमध्ये या कालावधीमध्ये? मुस्लिम लोकसंख्येमध्ये जर तुम्ही विचार केला तर 43.15% वाढ झाली.
1950 ते 2015 या कालावधीमध्ये मुस्लिम लोकसंख्येमध्ये किती वाढ झाली? 43.15%. एवढी वाढ झाली. मग आता आपण विचार करायचा आहे की याची चिंता करणं गरजेचं आहे की नाही, याचा आपल्याला विचार करायचा आहे. 43.15% एवढी वाढ झाली आहे. 1950 ते 2015 या कालावधीमध्ये हिंदूंच्या लोकसंख्येमध्ये वाढ झाली का घट झाली आहे? हे वाढ झाली आहे. 43.15% वाढ. आता विचार करूयात हिंदूंचा. हिंदूच्या लोकसंख्येमध्ये ही वाढ झाली आहे का कमी झाली आहे? हिंदूंच्या लोकसंख्येमध्ये घट झाली आहे. किती टक्क्यांनी घट झाली आहे? 7.82% घट झाली आहे. 7.82% नी घट झाली. लक्षात आलं? हे दोन निष्कर्ष 1950 ते 2015 या कालावधीमध्ये मुस्लिम लोकसंख्येमध्ये 43.15% वाढ झाली आहे. हिंदू लोकसंख्येमध्ये 7.82% घट झाली आहे. लक्षात आलं का? आता तुम्ही म्हणाल हे कशाच्या आधारे तुम्ही ठरवताय? तर हे आर्थिक सल्लागार परिषद पंतप्रधानांची अहवाल प्रकाशित केला. एक गट स्थापन करण्यात आला होता. त्या गटाने हा निष्कर्ष काढला आहे. लक्षात आला? शिवाय आणखी काय? सरकारनं एवढंच नाही केलं. सरकारनं एखाद्या देशामधील बहुसंख्याक अल्पसंख्याक लोकसंख्येमधील जागतिक ट्रेंड काय आहे यासाठी या परिषदेनं 167 देशांचा अभ्यास केला होता. आपल्या देशामध्ये काय ट्रेंड आहे आणि जगामध्ये काय ट्रेंड आहे हे अभ्यासण्यासाठी 167 देशांचा सुद्धा विचार केला. आता हे विधान मी तुम्हाला सांगितलं, 167 देशांचा विचार केलाय. कुठे आलं तर ते विधान बरोबर आहे हे लक्षामध्ये ठेवा. आता काय निष्कर्ष काढला याच्यामध्ये? 167 देशांचा विचार केला आणि सरकारचं म्हणणं असं आहे की भारतीय उपखंडावर जे मुस्लिम बहुसंख्या आहेत तर त्या मुस्लिम बहुसंख्यांचा वाटा वाढलाय. मालदीव वगळता भारतीय उपखंडावर मुस्लिम बहुसंख्यांचा वाटा वाढलेला आहे असा निष्कर्ष काढलाय. लक्षात आलं? फक्त एक देश वगळता. कोणता? मालदीव वगळता. मालदीव वगळता हे लक्षात ठेवा बरं का. मालदीव वगळता असं म्हणूयात म्हणजे तुमच्या लक्षात राहील. मालदीव वगळता काय? मालदीव वगळता भारतीय उपखंडावर सर्व मुस्लिम बहुसंख्य देशांमध्ये या धर्माचा जो आहे धार्मिक संप्रदायाचा वाटा वाढलेला दिसतोय. फक्त मालदीव वगळता भारतीय उपखंडावर मुस्लिम संप्रदायाचा वाटा वाढलेला आहे असं जर विधान आलं तर ते बरोबर आहे. लक्षात आलं का? आता तुम्ही म्हणाल मग लोकसंख्या किती सांगा मला? किती टक्के प्रमाण आहे हिंदूंचं? किती टक्के मुस्लिमांचं? ख्रिश्चनांचं? याचा पण आपण विचार करूयात. 1990 ते 2015चा जर आपण विचार केला तर या ठिकाणी तुम्हाला धर्मनिहाय लोकसंख्येचा वाटा दिसतो 1950 ते 2015 पर्यंतचा. लक्षात आलं का? हिंदू 64.68% होते ते 78.6% झालेत. मुस्लिम 9.84% होते ते 14.9% झालेत. ख्रिश्चनांमध्ये अल्पशी वाढ झाली आहे. 2.24% होता 2.36% झालाय. शीख 1.24% वरून 1.85% झालाय. जैन 0.45 वरून 0.36 इथे मायनस झाली आहे. कुठे कुठे घट झाली आहे पहा. हिंदू जैन इथे मायनस आहे. मायनस लोकसंख्या 2 सापडले आपल्याला घट झालेल्या. बौद्ध पहा 0.05 इथे पण वाढ झाली आहे. आणि पारशी 0.03 वरून 0.04%. आपल्याला काय निष्कर्ष सापडले पहा? जे धर्मनीय लोकसंख्येचा निष्कर्ष आलाय शामिका रवी गटाचा त्याच्यामध्ये दोन जे धर्म आहेत त्यांच्या लोकसंख्येमध्ये घट झालेली दिसते. ते विचारतील आपल्याला कुठल्या? तर या ठिकाणी हिंदू आणि जैन हे दोन, हिंदू आणि जैन या दोन धर्मांच्या लोकसंख्येमध्ये घट झालेली आहे. हिंदूंचं पहा 84.68% वरून 78.6% घट झाली आहे. आणि जैनांचा जर विचार केला तर 0.45% वरून
0.36%. बाकीच्या सगळ्यांच्या बाबतीत वाढ झालेली दिसते आणि हेच नेमकं आपल्याला विधानामध्ये विचारतील. लक्षात आले का? तर हे लक्षात ठेवायचं. आता याचा संभाव्य प्रश्न कोणता आहे तो एकदा आपण पाहूयात. नुकताच धार्मिक अल्पसंख्याकांचे प्रमाण संपूर्ण देशभरातील विश्लेषण हे नाव आहे बरं का अहवालाचं. हा अहवाल प्रसिद्ध झालाय. या अहवालानुसार खालीलपैकी कोणती विधान योग्य आहे त्याचा विचार करून योग्य पर्यायाची निवड करा. पहिलं विधान, देशातील एकूण लोकसंख्येतील हिंदूंचं प्रमाण घटलेलं आहे. देशातील एकूण मुस्लिम लोकसंख्येमध्ये वाढ झालेली आहे. दोन्ही विधान बरोबर आपल्याला दिसते. हिंदूंचं प्रमाण घटलंय. कोणत्या दोन जातींचं प्रमाण घटलंय? हिंदू आणि जैन यांचं प्रमाण घटलंय. बाकीच्या सगळ्या मुस्लिम लोकसंख्येमध्ये सर्वाधिक वाढ आणि बाकीच्या बाबतीत अल्पशी वाढ झालेली दिसत आहे. तर हे लक्षात ठेवा. तर हे दोन्ही विधान 1 व 2 दोन्ही विधान बरोबर आहेत. हे आपलं उत्तर असणार आहे. लक्षात आलं? तर हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता आपण पुढच्या अहवालाकडे जाऊया. दुसरा अहवाल संपला. तुमच्या लक्षात आला असेल. आता हे तुमच्या इंटरेस्टिंग ज्या काही गोष्टी आहेत की जगातील सर्वात श्रीमंत शहरांचा अहवाल 2024. तुमच्या मनामध्ये कदाचित विचार पण चालू झाला असेल की जगातलं सर्वात श्रीमंत शहर कोणतं. सांगता येते तुम्हाला जगातलं सर्वात श्रीमंत शहर कोणतं? ऑप्शन देऊ तुम्हाला? टोकियो, सिंगापूर, न्यूयॉर्क, लंडन. कोणतं जगातलं सर्वात श्रीमंत शहर कोणतं? टोकियो, सिंगापूर, न्यूयॉर्क का लंडन? उत्तर साहजिकच आहे, तुम्ही निवडलेलं असणार आहे. न्यूयॉर्क हे शहर जगातलं सर्वात श्रीमंत शहर आहे. इथे तुम्हाला हे अमेरिकेचं जे चिन्ह दिसतंय त्याच्यावरूनच लक्षात आलेलं असेल की न्यूयॉर्क हे शहर जगातलं सर्वात श्रीमंत शहर आहे. चला थोडसा या अहवालाची आपण चर्चा करूया. सुरुवातीला विचार करूयात की हा अहवाल आलाय खरा, पण हा अहवाल कोणी प्रकाशित केला? कोणत्या संस्थेनं प्रकाशित केला? हेनली अँड पार्टनर्स. हेनली अँड पार्टनर्स या संस्थेनं प्रकाशित केलंय. ठीक आहे, या संस्थेनं प्रकाशित केलेला आहे. आता हा अहवाल प्रकाशित झालाय. मग आपण सुरुवातीला आपल्या भारताचा विचार करूया. भारतातली कोणती शहरं आहेत का जगातील सर्वात श्रीमंत शहरांमध्ये आहेत का? आहेत. एक तर तुम्हाला माहिती मुंबई शहर आहे. ठीक आहे, अजून कोणतं असेल? दिल्ली. मुंबई आणि दिल्ली ही जगात सर्वात 100 शहरांमध्ये येतात, पहिल्या 100 शहरांमध्ये. मग मुंबई कितव्या क्रमांकावरती आणि दिल्ली कितव्या क्रमांकावरती हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मग विचार करायचं का? आपण विचार करूयात. मुंबई कितव्या क्रमांकावरती आहे? पुढच्या पेजवरती आपण विचार करूयात. भारत जगातील सर्वात श्रीमंत शहरांमध्ये भारतामधील शहर आपण म्हटलं मुंबई कितव्या क्रमांकावरती हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. दिल्ली ही 2 शहरं मी तुम्हाला सांगितली की जगातील सर्वात श्रीमंत शहरांमध्ये कितव्या क्रमांकावरती आहेत. याचा जर विचार केला तर मुंबई 24व्या क्रमांकावरती येतं. मुंबई 24वा क्रमांक. आणि दिल्लीचा तुम्ही विचार केला तर दिल्ली 37वा क्रमांक आहे. 37वा क्रमांक. लक्षात आलं? जगातील सर्वात श्रीमंत शहरांमध्ये भारताच्या कोणत्या शहरांचा समावेश होतो? मुंबई 24व्या क्रमांकावरती, दिल्ली 37व्या क्रमांकावरती आहे. लक्षात आलं? तर हे लक्षामध्ये ठेवायचं. आता विचार करूयात जगातील सर्वात श्रीमंत शहरांचा क्रम कोणता आहे. लक्षात आलं? त्याचा विचार करूया. जगातील सर्वात श्रीमंत शहर पहिला 1 कोणता? न्यूयॉर्क हे शहर आहे. दुसऱ्या क्रमांकाचं बे एरिया अमेरिकाचंच आहे. हे अमेरिकेचंच शहर आहे. शिवाय आता पहिली 2 शहरं अमेरिकेची श्रीमंतात. एक आहे न्यूयॉर्क, दुसरं बे एरिया. तिसरं कोणतं आहे? तिसरं आहे जपान मधला. कुठला असेल? टोकियो. चौथं सिंगापूर. जगातील सर्वात श्रीमंत शहर चौथं सिंगापूर. 5वं कोणतं आहे? घ्यावं लागेल, माहिती आहे आपल्याला. 5वं लंडन. ही शहरं
जगातील पहिली 5 श्रीमंत शहरं म्हणून ओळखली जातात. न्यूयॉर्क, बे एरिया, टोकियो, सिंगापूर, लंडन. लक्षात आलं? अमेरिकेमधली पहिली 2 शहरं, त्यानंतर जपानमधलं टोकियो, चौथं सिंगापूर, 5वं लंडन. तर ही शहरं आहेत. लक्षात आली का? तर अशा प्रकारे हा अहवाल एवढाच आपल्याला लक्षात ठेवायचा. आता आपल्याला प्रश्न कसे विचारतील त्याचा विचार करूया. हे इथं दिलंय पहा. न्यूयॉर्क, बे एरिया 2 क्रमांकावरती, टोकियो, सिंगापूर, लंडन ही पहिली 5 क्रमांकाची शहर. पुढे जाऊयात. जगातील सर्वात श्रीमंत शहरांचा अहवाल 2024 आपल्याला प्रश्न पाहायला आपण सुरुवात करतोय. 2024 मध्ये जगातील सर्वात श्रीमंत शहरांचा अहवाल आला आहे. या अहवालानुसार जगातील सर्वात श्रीमंत शहर कोणतं आहे? तुम्हाला लगेच ऑप्शन आठवलं असेल की न्यूयॉर्क हे शहर आहे. आणि लक्षात आलं? दुसऱ्या नंबरला बे एरिया आहे, तिसऱ्या नंबरला टोकियो, चौथ्या नंबरला सिंगापूर, 5व्याला लंडन आहे. लक्षात आलं का? पुढे जाऊया. प्रश्न कसा विचारलाय पहा. जगातील सर्वात श्रीमंत शहरांच्या यादीमध्ये मुंबई कितव्या क्रमांकावरती? 24व्या, 27व्या, 39व्या, 37व्या. कितव्या क्रमांकावरती मुंबई आहे? 24व्या. 37व्या कोण? दिल्ली. तशा प्रकारे हा अहवाल पण तुमच्या लक्षामध्ये आलेला असेल. याच्यानंतर पुढच्या मुद्द्याकडे आपण जाऊया. सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी आली आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी पाहताना आपल्याला भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी पण अभ्यासावी लागते. सुरुवातीला जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी कधी प्रसिद्ध झाली याचा विचार करूयात. 2 एप्रिल 2024. 2 एप्रिल 2024 यादी. जगातील सर्वात श्रीमंत शहरांची यादी कधी प्रसिद्ध झाली? 2 एप्रिल 2024 ला. कोणी प्रसिद्ध केली हे पण आपल्याला अमेरिकन बिझनेस मॅगझिन आहे, त्याचं नाव आहे फोर्ब्स. फोर्ब्स मासिकानं ही यादी प्रसिद्ध केली. लक्षात आलं? कितवी यादी प्रसिद्ध झाली आहे? ही यादी 38वी आहे. 38वी यादी प्रसिद्ध झाली आहे. ठीक आहे. आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे सांगता येईल तुम्हाला? एक ऑप्शन देतो. मार्क झुकेरबर्ग, जेफ बेझोस, त्यानंतर एलॉन मस्क आणि बर्नार्ड अर्नॉल्ट. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती. आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींचा आपण विचार करता तर दोन्ही गोष्टींचा आपण विचार करूयात की भारतातील आणि जगातील. भारत आणि जग. सुरुवातीला जगाचा विचार करूयात. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती. आणि जगाच्या पहिल्या 10 श्रीमंत व्यक्तींमध्ये भारतातील कोणत्या उद्योगपतीचा समावेश होतो का याचा पण आपण विचार करूयात. लक्षात आलं? सुरुवातीला पहा, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे? पहिली सर्वात श्रीमंत मी ऑप्शन दिले होते, आतापर्यंत तुम्ही विचार पण केलेला असेल. बर्नार्ड अर्नॉल्ट. बर्नार्ड अर्नॉल्ट ही जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. दुसऱ्या क्रमांकावर एलॉन मस्क आहे. दुसऱ्या क्रमांकावरती एलॉन मस्क हे दुसऱ्या क्रमांकावरती आहे. तिसरा क्रमांक कोणाचा? जेफ बेझोस. चौथा मार्क झुकेरबर्ग यांचा चौथा क्रमांक आहे. मार्क झुकेरबर्ग. चौथा क्रमांक आहे. हे 4 बर्नार्ड अर्नॉल्ट, एलॉन मस्क, जेफ बेझोस, मार्क झुकेरबर्ग. पहिले 4 क्रमांकाचे. लक्षात आलं? आता विचार करा याच्यामध्ये पहिल्या 10 मध्ये कोणत्या भारतीयाचं स्थान आहे का? पहिल्या 10 मध्ये इथे पण आपण पाहूयात. इथे तक्ता, इथे तक्ता आपल्याला दिसतोय. पहिल्या क्रमांकावरती या ठिकाणी बर्नार्ड अर्नॉल्ट आहेत. दुसऱ्या क्रमांकावरती एलॉन मस्क आहेत. तिसऱ्या क्रमांकावरती जेफ बेझोस आहेत.
चौथ्या क्रमांकावरती मार्क झुकेरबर्ग आहेत, 5व्या क्रमांकावरती लॅरी एलिसन. म्हणजे 2-3च माहिती असणं गरजेचं आहे. चौथं तर आपोआप लक्षात राहील, मार्क झुकेरबर्ग. पहिल्या क्रमांकावरची व्यक्ती तुमच्या आता लक्षामध्ये राहील की बर्नार्ड एनॉल्ट सर्वात श्रीमंत व्यक्ती, त्यानंतर एलॉन मस्क, त्यानंतर जेफ बेझोस आणि त्यानंतर मार्क झुकेरबर्ग, जगातील सर्वात श्रीमंत. तुम्ही म्हणाल बर्नार्ड एनॉल्ट श्रीमंत आहे, सर्वात किती संपत्ती? 233 अब्ज डॉलरची संपत्ती यांच्याकडे, बर्नार्ड एनॉल्ट यांच्याकडे. लक्षात आलं? लक्षात आलं जगातल्या. आता विचार करा, जगातल्या पहिल्या 10 श्रीमंत व्यक्तींमध्ये कोणत्या भारतीयाला स्थान मिळालं की नाही मिळालं आणि ते कितव्या क्रमांकावरती आहेत? हो, एक भारतीय आहेत, मुकेश अंबानी, हे 9व्या क्रमांकावरती आहेत. जगातील पहिल्या 10 श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये एकमेव भारतीय उद्योजक आहे, त्यांचं नाव आहे मुकेश अंबानी. लक्षात आलं? लक्षात आली का गोष्ट? पहिले 5 आपण पाहिलंय. कोणते पाहिलंय? बर्नार्ड एनॉल्ट आपण पाहिलंय, एलॉन मस्क आपण पाहिलंय, त्याच्यानंतर जे बेझोस, मार्क झुकेरबर्ग हे पहिले पाहिले. आपल्या लक्षात राहिलं. आपण विचार केला की जगातील सर्वप्रथम 10 श्रीमंत व्यक्तींमध्ये एखाद्या भारतीय उद्योगपतीचा समावेश होतोय का? आपल्या लक्षात आलं, होतोय. कोणाचा होतोय? मुकेश अंबानींचा होतोय. 9व्या क्रमांकावरती आहेत. जगातील 9व्या क्रमांकाचे ते श्रीमंत आहेत. लक्षात आलं का? आता काय विचार करायचा इथेपर्यंत तुमच्या लक्षात आलं? याच्यावरती कुठलाही प्रश्न विचारला तर मग तुम्हाला तर सोडवता येणार. आता फोर्ब्सनं जी यादी दिली आहे त्यात पहिले 10 भारतीय कोण आहे श्रीमंत, एकाखाली एक, त्याचा आपण विचार करूया. मुकेश अंबानी पहिल्या क्रमांकावर. भारतातल्या जे काही श्रीमंत व्यक्ती सर्वात, त्यात मुकेश अंबानी प्रथम क्रमांकावरती आहेत. गौतम अदानी दुसऱ्या क्रमांकावरती. ही 2 नावं आपल्याला पाठ करायची गरज नाही आहे, कारण राहुल गांधी रोज यांच्या नावाने ओरडतात. फक्त त्यांची एक क्लिप ऐकली की 2 नावं आपली पाठ होणार आहे, मुकेश अंबानी, गौतम अदानी. आणि तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीत ऐकलीच असते, त्याच्यामुळे हे पाठ करायची गरज नाहीये. प्रथम क्रमांकावरती मुकेश अंबानी आहेत, दुसऱ्या क्रमांकावरती गौतम अदानी आहेत, तिसऱ्या क्रमांकावरती शिव नाडर आहेत, चौथ्या क्रमांकावरती सावित्री जिंदाल आणि 5व्या क्रमांकावरती दिलीप संघवी. आता आपल्याला थोडंसं अनालिसिस करायचं आहे. काय? पहिल्या 10 भारतीयांमध्ये 10 भारतीय, त्याच्यामध्ये सर्वात श्रीमंत महिला उद्योजक कोण? भारतातली सर्वात श्रीमंत महिला उद्योजक कोण आहे? सावित्री जिंदाल. प्रश्न कसा विचारतील? 10 हे जे आपण म्हणतोय की पहिले 10 भारतीयांचा क्रम लावा म्हटलं तर मुकेश अंबानी, गौतम अदानी, शिव नाडर हे आपल्या लक्षात राहील. पण आपल्याला जर विचारलं की भारतातील सर्वात श्रीमंत महिला उद्योजक म्हणून कोणाचा समावेश करण्यात आलेला आहे, तर कोणाचा केलाय? सावित्री जिंदाल यांचा केलेला आहे. पहिल्या 10 मध्ये किती स्त्रिया आहेत? एक आपल्या लक्षात आलं, सावित्री जिंदाल एक आहेत. त्याच्यानंतर अजून कुठलाय पहा, लक्ष्मी मित्तल 10व्या क्रमांकावरती आहेत. लक्ष्मी मित्तल. आणि 10 कोणकोणते उद्योजक आहेत पहा? मुकेश अंबानी, गौतम अदानी, शिव नाडर, सावित्री जिंदाल, दिलीप संघवी, सायरस पुनावाला, कुशल पाल सिंग, कुमार मंगलम बिर्ला, राधा किशन दमानी आणि लक्ष्मी मित्तल हे आहेत श्रीमंत. 2 महिला आहेत. पहिल्या 10 भारतीय श्रीमंतांमध्ये 2 महिला आहेत. चौथ्या क्रमांकावर सावित्री जिंदाल आणि 10व्या क्रमांकावरती लक्ष्मी मित्तल. तर हे अशा प्रकारे आपल्याला लक्षामध्ये ठेवायचं आहे. लक्षात राहील का? पुढे जाऊयात. आता याच्याचे प्रश्न कसे आहेत त्याचा आपण विचार करूया. पहा प्रश्न. नुकतंच जगामधील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. या यादीनुसार जगातील 10 सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये भारतातील कोणत्या उद्योगपतीचा समावेश आहे? गौतम अदानी, मुकेश अंबानी, शिव नाडर, सावित्री जिंदाल. सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये, या यादीनुसार जगातील 10 सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये कोणत्या उद्योगपतीचा? मुकेश अंबानींचा समावेश आहे. नुकतंच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीनुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती खालीलपैकी कोणती व्यक्ती ठरली? बर्नार्ड एनॉल्ट, एलॉन मस्क, जेफ बेझोस, मार्क झुकेरबर्ग. कोणती व्यक्ती ठरलेली आहे सर्वात श्रीमंत? आपल्याला माहिती आहे बर्नार्ड एनॉल्ट प्रथम क्रमांकावरती आहेत,
एलॉन मस्क दुसऱ्या क्रमांकावरती आहेत, जेफ बेझोस तिसऱ्या क्रमांकावरती आहेत, मार्क झुकेरबर्ग चौथ्या क्रमांकावरती आहेत. तशा प्रकारे हे प्रश्न आपल्याला लक्षात ठेवायचे आणि पुढे जायचं आहे. लक्षात आलं तर मग आपण याच्यामध्ये काही जे महत्वाचे अहवाल आहेत ते महत्वाचे अहवाल या ठिकाणी आपण समजावून घेतलेले आहेत. हे अहवाल समजावून घेतल्यानंतर आपण काही प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत. त्या प्रश्नांचा आपण विचार करूयात. आता तुम्हाला येणार आहे एमसीक्यू प्रश्न. थोडीशी मनाची तयारी करा. अहवाल समजावून घेतले, आता प्रश्न समजावून घ्यायचे एमसीक्यू. लक्षात आलं? पुढे स्क्रिप्ट घ्या आणि आपण सुरुवात करतोय एमसीक्यू ला. काही महत्वाचे एमसीक्यू स्पोर्ट्सच्या संदर्भामधले काही एमसीक्यू असतील आणि काही एमसीक्यू नेमणुका आयोग यांच्या संदर्भातील असतील. आपण सुरुवात करतोय एमसीक्यू ला. एमसीक्यू पहा पहिला स्पोर्ट्सच्या संदर्भामधला. आपण म्हटल्याप्रमाणे 23 मे 2024 ला जागतिक युवा वेट लिफ्टिंग स्पर्धेमधील 40 किलो गटाच्या स्पर्धेत 3 सुवर्ण पदके जिंकणारी खेळाडू कोण ठरलेली? 23 मे 2024 ला प्रीतिस्मिता भोई, वेदव्रत भराली, पूजा तोमर, सबरजोत सिंग. कोण? जागतिक युवा वेट लिफ्टिंग स्पर्धेतली जागतिक स्पर्धा आहे, महत्वाची आहे. 40 किलो गटाच्या स्पर्धेत 3 सुवर्ण पदक जिंकले. कोण खेळाडू आहे? त्यांचं नाव आहे प्रीतिस्मिता भोई. लक्षात ठेवा, प्रीतिस्मिता भोई यांनी 3 सुवर्ण पदक जिंकलेत 40 किलो गटाच्या स्पर्धेमध्ये. लक्षात आलं का? कुठे स्पर्धा पार पडलेली आहे? लिमा, पेरू देश. लिमा हा कोणत्या देशामध्ये? पेरू देशामध्ये. पेरू देशाचं नाव आहे, हे तुम्हाला माहित असेल, वेगळं सांगण्याची गरज नाही. पेरू देशामध्ये लिमा या ठिकाणी ही स्पर्धा पार पडली. आणि तुम्हाला माहिती आहे ह्या प्रीतिस्मिता भोई यांचं यश काय आहे? म्हणजे लहानपणापासून मुलं कशी ध्येयाने भारवलेली असतात आणि ते साध्य करण्यासाठी अगदी वयाच्या कमी वयापासून कशी सुरुवात करतात ह्याचं उत्तम उदाहरण तुम्हाला दिसतं. मग किती डेडिकेशन असेल आपल्या खेळाप्रती. 3 सुवर्ण पदक जिंकलेत. हे का म्हणतोय मी? त्यांचं वयाची वर्ष ऐकल्यानंतर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. 15 वर्ष वय आहे यांचं. 15 इयर्स. 15 वर्ष 15 वर्ष 15 वर्ष वयाच्या आहेत. कोणत्या राज्यातल्या ह्या खेळाडू? ओडिशा राज्यामधल्या खेळाडू आहेत. ओडिशा. त्याच्यामध्ये खेळाचे वेगवेगळ्या प्रकारांमध्ये त्यांनी सुवर्ण पदक मिळवलाय, पण त्या खेळाच्या वेगवेगळ्या प्रकारांमध्ये आपल्याला जायचं नाही आहे. 3 सुवर्ण पदक जिंकणारी खेळाडू ठरली आहे प्रीतिस्मिता भोई. पेरू मधील लिमा या ठिकाणी स्पर्धा पार पडली. 15 वर्ष त्यांचं वय आहे. ओडिशामधले आहेत. आणि आणखी एक या प्रीतिस्मिता भोई यांच्याबद्दल, ही अशा प्रकारची भारतीय वेट लिफ्टर आहे की युवा गटामध्ये जागतिक विक्रम करणारी ही भारताची पहिली वेळ आहे. युवा गटामध्ये जागतिक विक्रम कोणी केलाय हे विचारलं तर हे यांनी केला. युवा गटात हा जागतिक विक्रम झालेला आहे. युवा गटात जागतिक विक्रम, युवा गटात जागतिक विक्रम करणारी ही पहिली खेळाडू, भारताची पहिली खेळाडू ठरली आहे. लक्षात आलं? एखादी भारतीय वेट लिफ्टर जिने युवा गटामध्ये जागतिक विक्रम केला की पहिली वेळ आहे. किती अभिमानाची गोष्ट आहे. किती लहानपणीपासून त्या ध्येयावरती लक्ष कसं केंद्रित केलंय आणि नेमकं हेच आपल्या परीक्षेच्या बाबतीत आपल्याला करता येईल का याचा विचार पण आपण करायला हवा. लक्षात आलं की 3 सुवर्ण पदक जिंकलीत. कुठल्या? जागतिक युवा वेट लिफ्टिंग स्पर्धेमध्ये. प्रीतिस्मिता भोई, पेरू लिमा या ठिकाणी स्पर्धा पार पडली. 15 वर्षे वय, ओडिशा राज्यातली आणि भारताची अशी पहिली खेळाडू ठरली आहे की ज्या वेट लिफ्टरनं युवा गटामध्ये जागतिक विक्रम केलाय. लक्षात आलं? पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न, IWF युवा जागतिक वेट लिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत 25 मे 2024 रोजी 73 किलो पुरुष गटामध्ये खालीलपैकी कोणी सुवर्ण पदक जिंकलंय, पटकावलंय सुवर्ण पदक? कोणी? प्रीतिस्मिता भोई तर झालंय, हे ऑप्शन नसणार आहे. वेदव्रत भराली, पूजा तोमर, सबरजोत सिंग. आता या ठिकाणी पुरुष गट म्हटले पूजा तोमर पण जातील.
वेदव्रत भराली सबरजोत सिंग कोणी त्यातला. लक्षात आलं. प्रश्न पण आपण 73 किलो गटात सुवर्ण पदक जिंकलं युवा जागतिक वेट लिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धा. जी आत्ता स्पर्धा आपण पाहिली त्या स्पर्धेमध्ये काय नाव आहे? वेदव्रत भराली हे त्यांचं नाव आहे. वेदव्रत भराली यांचं सुद्धा वय 17 वर्ष. यांचं सुद्धा वय 17 वर्ष आहे. युवा गटच आहे हा. 17 वर्ष वय आहे. या 17 वर्षीय खेळाडू कोणत्या राज्याचा हा खेळाडू आहे? आसाम राज्याचा हा खेळाडू आहे. आसाम राज्याचा. लक्षात आलं. त्या अलीकडच्या कालावधीमध्ये हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आणखी एक गोष्ट वेदव्रत भराली यांच्या बद्दल मी तुम्हाला सांगतो की या स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकणारा हा वेदव्रत भराली हा पहिला भारतीय पुरुष लिफ्टर ठरला आहे. वेट लिफ्टर. लक्षात आलं. पुढे जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. जागतिक युवा वेट लिफ्टिंग स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून खालीलपैकी कोणाची निवड झाली? जागतिक युवा वेट लिफ्टिंग स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून कोणाची? प्रीतिस्मिता भोई, वेदव्रत भराली. वरीलपैकी 1 व 2 दोन्ही. वरीलपैकी कोणतेही नाही. दोघांची निवड झाली. वरीलपैकी 1 व 2 दोन्ही. दोघांची निवड झालेली आहे. जागतिक युवा वेट लिफ्टिंग स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू या दोघांची निवड झालेली आहे. आणि जागतिक स्तरावर असं घडण्याची पहिली वेळ आहे. जागतिक स्पर्धेमध्ये भारतीय वेट लिफ्टरना सर्वोत्तम ठरलेले आहेत ही पहिली वेळ आहे. लक्षात आलं. या स्पर्धेमध्ये भारताने एकूण किती सुवर्ण जिंकली होती? 6 सुवर्ण. 6 सुवर्ण जिंकली भारताने एकूण. तशा प्रकारे ही जागतिक युवा वेट लिफ्टिंग स्पर्धा आपण अभ्यासली. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. म्युनिक जर्मनी येथे ISSF विश्वचषक 2024 मध्ये पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारामध्ये सुवर्ण पदक जिंकणारा खेळाडू कोण ठरलाय? स्पोर्ट्स मधले काही आहेत उदाहरण. म्युनिक जर्मनी येथे काय झालंय? विश्वचषक 2024 पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्ण पदक जिंकणारा खेळाडू कोण आहे? प्रीतिस्मिता भोई, वेदव्रत भराली, पूजा तोमर, सबरजोत सिंग कोण आहे? सबरजोत सिंग आहे. सरबजोत सिंग असं त्यांचं नाव आहे. भारताला पहिलं पदक मिळवून दिलं यांनी या स्पर्धेमध्ये. लक्षात आलं. म्युनिक जर्मनी येथे ISSF विश्वचषक 2024 मध्ये पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारामध्ये सुवर्ण पदक जिंकणारा खेळाडू कोण आहे? सरबजोत सिंग आहे. आणि आपण म्हटल्याप्रमाणे या स्पर्धेमध्ये या सरबजोत सिंगना भारताला पहिलं पदक मिळवून दिलेलं आहे. हे लक्षामध्ये ठेवायचं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. मोठा प्रश्न आहे. आता विचार करावा लागेल. हे स्पोर्ट्स मधलं संपलं. हा मोठा प्रश्न आहे. खालील विधानांचा विचार करून योग्य पर्यायाची निवड करा. आणि कशाविषयीचा आहे तुम्हाला प्रश्न सांगतो. मेडटेक मित्र उपक्रम हा उपक्रम सुरू झाला तर त्याच्या संबंधीचा प्रश्न आहे. प्रश्नामधून तुम्हाला ती अख्खी योजना समजेल. पण विधानामध्ये विचारला तर मुद्दाम हा प्रश्न तयार केलाय. तर पहा 3 विधान आहेत. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी 25 डिसेंबर 2023 रोजी मेडटेक मित्र उपक्रमाची सुरुवात केली. पहिलं विधान केली का? मेडटेक मित्र उपक्रम. मेडटेक मेडिसिन मधली टेक्नॉलॉजी. मेडटेक औषध गुणवत्तापूर्ण बनवण्यासाठी असणारी टेक्नॉलॉजी मेडटेक. तर अशा प्रकारची ही टेक्नॉलॉजी आहे. मेडटेक टेक्नॉलॉजी आपण म्हणतो. मग पहिलं विधान आपल्याला दिलंय केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी 25 डिसेंबर 2023 ला मेडटेक मित्र उपक्रमाची सुरुवात केली. विधान बरोबर आहे. म्हणजे हे उपक्रम सुरू झालाय हे तुमच्या लक्षात येईल. लक्षात आलं. मेडटेकचा अर्थ मी तुम्हाला सांगितलं. दुसरं विधान पहा. मेडटेक मित्र उपक्रमाचं उद्दिष्ट मेडटेक क्षेत्रातील संशोधकांना सशक्त करायचं आहे आणि आरोग्य सेवा संबंधीच्या समस्या सोडवायच्या आहेत. म्हणजे या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं औषधांमधील तंत्रज्ञानामध्ये सुधारणा करायची, सक्षम करायचं, जागतिक पातळीवर एक बाजारपेठ म्हणून आपल्याला उदयाला यायचं आहे. आणि तेवढी सक्षमता आपल्याला काय करावी लागेल? आपल्या लोकांमध्ये निर्माण करावी लागेल. मग आपल्या या मेडटेक क्षेत्रातील जे संशोधक आहेत त्यांना आपल्याला सशक्त करावे लागेल
आणि आरोग्य त्याच्यामुळे काय होईल हे जर झालं तर आपल्या देशामध्ये आरोग्य सेवा संबंधीच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवता येतील. विधान बरोबर आहे. तिसरं, स्वदेशी स्वस्त आणि दर्जेदार मेडटेक उपकरणांमुळे वैद्यकीय उपकरणांचा स्वदेशी विकास सुलभ होणार आहे. हे पण विधान बरोबर. ते आहे मेडटेक मित्र उपक्रम. लक्षात येतं तुम्हाला मेडटेक मित्र उपक्रम काय आहे? तर आहे मेडटेक मित्र उपक्रम. कोणी सुरू केलाय हा उपक्रम? तर भारताच्या भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं. कोणी? ICMR न सुरू केला. लक्षात आलं? आपण त्याला काय म्हणतो? भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं हा उपक्रम सुरू केला. याच्यामध्ये भागीदारी कोणी केली आहे माहिती आहे तुम्हाला? नीती आयोग. म्हणजे नीती आयोगाचा पण याच्यामध्ये समावेश आहे. नीती आयोगाचा जर याच्यात उल्लेख आला तरी लक्षात ठेवायचं. नीती आयोग आणि केंद्रीय औषध मानक आणि नियंत्रण संघटना यांनी याच्यामध्ये भागीदारी केली. म्हणजे याच्यामध्ये नीती आयोगाची भागीदारी आहे असं जर तुम्हाला विधान आलं तर ते पण लक्षात ठेवायचे की हो याच्यामध्ये नीती आयोगाची भागीदारी आहे. लक्षात आलं? मेडटेक उपक्रम काय आहे हा प्रश्नाच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलं. आता याच्यामध्ये विचारलंय की वरीलपैकी किती विधानं? 3ही विधानं बरोबर आहे. ते सी नंबरचा ऑप्शन आपल्याला असणार आहे. लक्षात आलं का? तर ते लक्षात ठेवायचं आहे. पुढे जाऊयात. मजूर आणि रस्त्यांवरील विक्रेत्यांसाठी मुख्यमंत्री विश्वकर्मा पेन्शन योजना कोणत्या राज्य सरकारनं सुरू केली? मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, उत्तराखंड. कोणत्या राज्य सरकार? लक्षात ठेवा. मजूर आणि रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी मुख्यमंत्री विश्वकर्मा पेन्शन योजना राजस्थान राज्यानं सुरू केली. मुख्यमंत्री विश्वकर्मा पेन्शन योजना कोणी केले? राजस्थान राज्याने. का? काय या योजनेमध्ये? आता काय होतं की 60 आणि 60 पेक्षा जास्त वयाचे जर पात्र कामगार असतील, पात्र कामगार म्हणतो म्हणजे काम करू शकतील असं, तर त्यांना 2000 रुपये मासिक पेन्शन दिली जाणार आहे. योजना काय आहे? 60 वर्ष आणि प्लस जे असणार आहे 60 वर्ष आणि त्याच्यावर अधिक वयाचे जर पात्र कामगार असतील, पात्र कामगार असतील तर त्यांना किती दिली जाईल पेन्शन? मासिक पेन्शन किती दिली जाणार आहे? 2000 रुपये. 2000 रुपये मासिक पेन्शन दिली जाणार आहे. लक्षात आलं? पुढे जाऊयात. नूतन उन्नत अभिलाषा ही योजना खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारनं सुरू केली? आसाम, ओडिशा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश. कोणत्या राज्य सरकारनं सुरू केले? कुठली आहे? नूतन उन्नत अभिलाषा ही योजना खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारनं सुरू केली? ओडिशा राज्य सरकारनं सुरू केली आहे. हे लक्षामध्ये ठेवायचं. लक्षात आलं? तशा प्रकारे हे लक्षामध्ये ठेवायचं. आता ही योजना कोणासाठी? जी मुलं अंडर ग्रॅज्युएट आहेत आणि पोस्ट ग्रॅज्युएट अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुरू आहे. लक्षात आलं? म्हणजे अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना सुरू केली आहे. त्याला नूतन उन्नत अभिलाषा नाव दिले. कोणत्या राज्य सरकारची आहे? ओडिशाची आहे. कोणासाठी आहे? विद्यार्थ्यांसाठी आहे. असं जर तुम्हाला परीक्षेत विचारलं कोणासाठी? विद्यार्थ्यांसाठी तयार केले. पुढचा प्रश्न पहा. 5 लाख रुपयांपर्यंतच्या वैद्यकीय उपचारांचे विमा संरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री जन आरोग्य योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली? आसाम, ओडिशा, त्रिपुरा, मध्य प्रदेश. कोणत्या राज्य सरकारने सुरू केले? त्रिपुरा. काय सुरू केलंय? 5 लाख रुपयापर्यंतच्या वैद्यकीय उपचारांचे विमा संरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री जन आरोग्य योजना सुरू करणारं राज्य कोणतं आहे? त्रिपुरा राज्यानं ही सुरू केली आहे. लक्षात आलं? तर हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता या ठिकाणी हे झालं आजचं आपलं लेक्चर. या ठिकाणी आपण थांबतो. एवढा अभ्यास आजच्या दिवस तुम्हाला पुरेसा आहे आणि पुन्हा उद्या आपण पुढच्या लेक्चरमध्ये पुन्हा भेटूयात. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा.